महाराज की जय, संत जनार्दन महाराज की जय, संत भगवान बाबा महाराज की जय, संत माधव बाबा महाराज की जय। राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। बोलला बकादिनाचा मंगल परम पवित्र बाण क्षेत्र म्हणजे गंगाखेड संताना गंगोत्री गाव लेक्चर कॉलनी ठाकूर कॉलनी इथल्या मंडळाला विनंती आहे या तिन्ही कॉलनीचे मिळून एक संताचं किंवा देवाचं नाव शिकवण्याचं नाव ठेवावं. रामकृष्ण हरी. पूर्ण लाभकालिनाचा मंगळ रामाचरित्र सत्ता करता भजन करता माणसं जे मिळणारा करणे ते हेची करा हेच करा. सदाचार करा, भजन करा, अन्नदान करा, परोपकार करा. सर्वात पुढे आयुष्य मंगळ करा, पैसा आपला करा, देश स्वतंत्र करा आणि मेल्यास माणसं वाचा बघा. वा. मी आज मेलो तरी माणूस होणार आहे. आज म्हणजे वा. आज मेलो तरी माणूस होणार आहे. आता तुम्ही माणसं वाचा बघा. तुमची आमची भेट किती झाली पाहिजे पुढे तुमची आमची भेट पुढे किती झाली पाहिजे जन्मोन जन्मी प्रमाण सांगा. एका जनार्दनी घडून त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मो जन्मी. जन्मोजन्मी सात्विक लोक काही धार्मिक लोक काही परमार्थले सदाच फिरण्यावर असतोय. रामकृष्ण हरी. पंढरनाथ सांगतोय विश्वनाथाचा फोन आला. मंदिरात नाही मी सध्या तिथे गैर बांधकाम आले. हा फोन आला काढला कधी कसं आहे बरं का. इकडून शक्य करी तिकडे जावं लागते, तिकडून शक्य करी तिकडे यावं लागत आहे. हो माणसं नारद मुनीची कृपा, वाल्मिकी ऋषीची तपश्चर्या, गावाची संत सेवा या भारतदेवाची किंमत रामायणामुळे अजून भारतीय संस्कृती टिकून आहे. पाश्चात्य देशामध्ये संस्कृती नाही बेटस. कोणता बाप आहे कोणती मा हे लोकांकडे पता लागत नाही महाराज. पण आपल्याकडे संस्कृती मजबूत आहे. हे रामायणाचा उपकार आहे. रामायण लावा एक, रामायण ऐका दोन. पण तुम्हाला शक्तीशिवाय रामायण घोषत नाही आणि सत्यशिवाय काय घोषत नाही. रोज कोण याला रोज बाहेर लोक कास्टली पुण्यवाद. आता आपल्याकडे रामायण लावले तुम्ही लोकांना काय तिकीट आहे फुकट आहे. फुकट फुकट लोक किती येते खेळे बंद सर. 4 2 3 म्हातारे आणि एक वाचणार सांगणार आरती करणार कान करणारा माणूस काही पर्स घेऊन जा तिकडे आम्हाला गरज नाही. शोकांतिका झाल्या परमार्थाचे. पण आता एक दुसरा धंदा नाही फिरणे दुसरं काय. रामकृष्ण हरी. अरे माणसं तुम्ही लोकांनी तिथे भेटले ते देव करू नका. प्रपंच आहे ना संसार आहे तुमच्या पाठीमागं. मग काही निर्धार ठेवला तुम्हाला म्हणजे त्या भगवंताचा केवढा मोठा उपकार झाला आपल्यावर. ह्या जीवाला माणसा जन्म दिला. काय ऐकूया हे जीव कुत्र्याचं शरीर टाकलं असतं काय केलं तुम्ही देवाचं. गाढवाच्या शरीराच्या जीव टाकला असता. हे जीव म्हशीच्या शरीरात टाकलं असतं काय केलं असतं तुम्ही. हो ना. माणसा जन्म अब्जावधी वर्षांतर मिळालेले मान संधीचं सोनं करा आणि ह्या जन्मात मरण मारता येतंय. आणि रामायण ऐकलं की मरण मारतंय. मरण मारतंय सांगा कोणी इकडे माणसं मरण माझे मरून येईल
सांगा म्हणजे ते अभंग आहे. बर. कथा परिसता रामायण पूर्वोद्धरती जाण पूर्वजांचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगती. त्याच्यात मरण सुद्धा नाही. बर. हा सांगा बरं बाबा. ते शिवशेव रामायण वा. सर्वने मरणास ये मरण सर्वे जन्माये मरण सर्वने परिपूर्ण ब्रह्मप्राप्ती. आणि एकच म्हणजे महाराज रात्र ही माणसा जन्म एक संधी आहे. जीवाच्या मागला फेरा जन्माचा फेरा चुकवायचा आहे. आणि हे जीव पुन्हा मरणानंतर नरच व्हा किंवा नारायण व्हा खर होऊ नका म्हणून इतर मला दुसरं काहीतरी रात्र दिवस मला दमे दमे करा विश्रांती नाही. काय व्हायचं शरीराचं कधी राख होणार आहे. परमार्थ करायचा आहे लक्ष ठेवा. मग तुम्ही आलेल्या मंडळा माझी बालकाची विनंती रे माता बहिणी देवपूजा केल्याशिवाय जेवू नका. रामायण ऐकल्याशिवाय झोपू नका. तुमचं मरण तुमचा जीव देवाजवळ जाईल तिथे थांबू नका. आणि पुन्हा मना छाती ठोक पंचमपुरुष सत्य करा घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी जन्मसेवा साधावया साधावया. दुःखे खवळला रावण गेहोनी ब्रह्मशक्ती आपण हृदय सौमित्राचे लक्षण शक्ती दारुण हानितले. रामकृष्ण आले कथेचा भाग चालू आहे. रावणाचे भाऊ मारले लेकरं मारले सैन्य मारलं. रावणाला दुःख झालं भयंकर. अद्भुत शक्ती घेतली आणि ताबडतोब काय केलं. शक्ती भेदून हृदयासे निगोणी गेली भूमीसी अति विकळता सौमित्रासी पडिला क्षेत्रे नित्यश्रित. आता तुम्ही सगळे जाणकार माणसे बरं का विज्ञानवान माणसे. हो शक्ती म्हणजे काय. शक्ती म्हणजे काय एक शक्ती कोणाची दोन. आज रावण किती शक्ती आणल्या आतापर्यंत किती शक्ती आणल्या आतापर्यंत दोन. ही तिसरी दोनच की. रामकृष्ण ऐका थोडी माहिती. लक्ष्मण केला विरत तो लागण माने लंकाला. विभीषणे केला स्वगात त्याशी टपत माराव्या. माहिती आहे का पहिली शक्ती विभीषणावर सोडली पण पहिली नाही म्हणणारे. पहिले माणसं गोळ्या पण खात होते गोळा लोक करत होते. आताचे माणसं एकच पाठ केले राजकारण असं का फार उठणे आणि लुटणे त्याचा हिशोब देव कळतो दुसरं काहीच नाही. यमान म्हणजे इमान जबान म्हणजे जबान सत्य म्हणजे सत्य. परमार्थ करायचं तर माणसं वाढलेला माणसं तरी नीट व्हाई. रामायण कर राक्षसाचा माणूस आणि माणसाचा रामायण बनवण्याचा कारखाना म्हणजे रामायण. रामचंद्र भगवान की जय. लक्ष्मण आडवाला लक्ष्मणा पॅलेसेचे तुकडे केले. दुसरी शक्ती कुणाला आणले. दुसरी शक्ती कुणाला आणली चटचट बोला गे. भावावर म्हणा विभीषणला सांगले. तिचं काय झालं. शतदा छेदून गेली का. त्या दुसऱ्या शक्तीचं काय झालं. निरालंबी फाटी. दुसऱ्या शक्ती काय झालं. याची शक्ती सांगत करायला शक्तीने निवाडली शक्ती पाडल्याने स्थिती दुखंडे शक्ती सिद्ध रामविचार केला मारायचे कुणाला विभीषणला. पण लक्ष्मण जिवंत आहे तोपर्यंत विभीषणला म्हणत नाही. आता लक्ष्मणचा काटा काढू अंगबळे जांगबळे आणि शक्ती टाकली कुणावर टाकली लक्ष्मणावर टाकली. आता सोपं उत्तर आहे म्हणजे तुमचा चांगला अभ्यास आहे धन्यवाद. गोड वाटला. लक्ष्मणला शक्ती लागली हाणून घेतली ना. होय होय शक्ती लागली काढून घेतली. थोडा अभ्यास करीत बरं सांगा मग प्रमाण सांगा. ते मोठेपणाचं वर्णन आहे. धारा दिला हे मारताना वर्णन केलं. शक्ती लागणं म्हणजे काय. शक्ती लागणं म्हणजे काय. आता ऐका तर तिसरी शक्ती लक्ष्मणावर आली. ऐका रामायण सांगतो
लक्ष्मण वीर हाती निधडा आचू संधान यातली गाडा शक्ती येऊन दी अंगा काढा लागले वेडा लंकेशा राम म्हणला शक्ती महेश्वर निर्माण केली आहे ब्रह्मदान वरदान दिले आणि महेश्वरानं त्याची मुलगी मंदोदरी रावणला त्याला हुंडा दिला येऊ शक्ती म्हणजे आंदोलन दिली शक्ती टाकली राम विचार केला शक्ती का लागेल लक्ष्मणला राम ज्ञानी होता पण ज्ञानाला आचरणाची जोड पाहिजे काय आचरण ज्याचं घडलं त्याचं ज्ञान मातीत गेलं भक्ती मातीत गेली वैराग्य मातीत गेली शिलम परभूषण आणि कसं मरावं हे भागवत वाचा कसं जगावं ज्ञानशैली वाचा आणि कसं वागावं रामायण वाचा काय रामायण संदेश आहे 14 वर्षे लक्ष्मण काही खात नाही आमची माणसं रामायण ऐकून या कष्ण भाकरी खाते धन्यवाद पिता काय बदल काही बदल नाही लक्ष्मण रावणानं लक्ष्मणाची अंतर्गताची तपासणी केली नवी माहिती आहे का तेव्हा त्याला आढळून आलं की लक्ष्मणाचं सगळं लक्ष कुठं आहे रामावर तुमचं सगळं लक्ष संसारावर कामावर संसारावर योग्य उत्तर मी तुमचा मावळ बोलतोय शक्ती लक्ष्मण राम विचार केला आता मनाचे कार्य दोन मनाचे कार्य दोन कोणते संकल्प शाबास योग्य उत्तर आहे मनाची अवस्था दोन कोणत्या मनाची अवस्था ऐक मनाची अवस्था दोन एक सचिन आणि दुसरी सावचित सचिन अवस्था म्हणजे देवावर लक्ष नाही आणि सावचित अवस्था म्हणजे सारखं लक्ष रामावर रावणाला रामाचा मामा माहीत होता बदली गुरुजी त्यानं विचार केला शक्ती लागत नाही लक्ष्मणाला हो लक्ष्मण असता सावचित होऊ न शके शक्तिपात हे जाणून लंकाला तरी छळणार तो ऐका कपट केला रावणानं 10-15 राक्षस बोलले राम मेला म्हणले एक माता राक्षस म्हणले राम तिथं उभा आहे आणि तुला छ्या बाजू म्हणले म्हणून तर म्हणजे काय करत नाही रावणाच्या निजोबानी रामाने सांगितलं रावणाच्या निजोबानी राम पडार नाम म्हणी ऐकताची वाणी कायावाच्या मनी गेला मन झाले सत्यंत सावचित होत कसं गेलं मन झाले सत्यंत धनुष्य विकळ गेला राम निर्यापी तो शक्तिपात आदळला शक्ती लागणं म्हणजे दगड धरणार कथवला नाही शक्ती लागणं म्हणजे देऊन लक्ष बाजूला जाणं आता हे माता घडले राम बघतो तुम्हाला शक्ती लागली आहे का नाही लागल्या का कधी लागल्या आपल्याला शक्ती जन्मला जन्म लागल्या आईच्या पोटात लेकरू तुम्ही डोकावर का पायावर डोक्या कोण जमलं त्याचे डोकावर पाय कोण जमलं त्याच्या पायावर माझा वेळ लागला डोकावर खाली लुटकवरी ठेवले 9 दिवस 9 महिन्यावर देवा बाहेर काढा देव म्हणजे पिंट्या बाहेर काढतो मला काय द्यायचे रात्री भजन करतो मला आणि देवा ते लेकरू मला शिजे रोग देऊ नका आड येऊ नका काढून काढू नका आणि आता तर सर्व सुरू जुना काळ आपल्या माता घडी 7 महिन्याच्या वेळेस काम करायचे आणि घडीत बसवायचे डॉक्टर नाही ना कुठे नाही आता सुंदर गळू झाले की पहिल्या महिन्याची तपासणी दुसऱ्या महिन्याची तपासणी तिसऱ्या महिन्यात तपासणी आणि पुन्हा एवढ्या तपासणी करून डॉक्टरांचं सुनबाईला दिवस गेले आता सुनबाईला काम लावू नका सासूचा मुडदा पडू दे खोटं बोलले नाही बरोबर आणि इतक्या तपासण्या करू सुद्धा हो काय शिवकांती काय इथं शाळेत व्यवस्थित सगळे मला माहिती आहे पैसा चालून एवढा वाढला तरी बरे मेल्यास कहीच मेल्यात तरी बरे तरी इतका लोभ आहे सगळं काही न्यायात आलं असं का नाही माणसं तर काय केलं तरी वो अखेरवा तिथे मला 8 पाया माझा नवस देवाला भजन करतो म्हणजे काय नव्हतं आज गड पडलं देव म्हणलं पिंट्या बाहेर काढलं का नाही सवारला पडला पिंट्या बाय माणसाला हो म्हणा नाही म्हणा देव म्हणले भजन प्रचुर कराय हो म्हणा देव म्हणले बाय म्हणा आताच रोज घेतलाच गे तेव्हा दिले कुणाला
पहिले रडते काय हसत नाही ते. हम जब पैदा हुए हम रोए जगासे, वाह. किंतु जिंदगी में जो करनी अच्छी करो, अंत समय तुम हसे जग रोए. वा बरोबर. आणि म्हणून आपल्याला शक्ती लागली आहे, आपल्याला 3 शक्ती लागल्या. त्याची माहिती आहे का वेळ सांगा तुम्ही. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध, ह्या 3 शक्ती लागल्या आणि ह्याच्यात पार पडून आपल्याला देवाजवळ जायचं. वाचा पुढे. वाचवावया सौमित्राशी नेओ आलो औषधीशी, सूर्य नये पाउदयासे मज त्वरेसी जाणे असे. लक्ष्मणला शक्ती लागली आहे. दिवस निघायच्या आत मला जायचंय. औषध न्यायला आलो मी, चोर नाही काही नाही. सांगितले सकळ व्रत तू तपस्ते जाती विख्यात, जाणूनी माझे मनोगत शीघ्र कार्यार्थ साधावा. ऐका. निद्रा न लगे देशी, करीत नसे उठवैशी, तो देखले का नेनेशी, मग पायाशी लागला. काय नाही लय वाटू झालं रे. वा मरत्या जाऊन नंतर लक्ष उठतोय आणि मग तुम्ही मिळत बघ, तुला अर्धराज्य देतो आणि जाय तिकडं. काळणी म्हणे विचार केला. रामाचा महत्वाचा मुद्दा आहे का. राक्षस शेवट विचार होते. काळणी म्हणे विचार केला. आता नाही जावं हो होय आहे का. नवचता राव येते तरी रावणाची करील घात, या प्रसार म्हणते होया माते हितकारी. हनुमान श्रीरामाचा निजभक्त, श्रीरामकरणे सदा दूर, होता त्याचे न्याते घात करते करते झालो. कारण मी विचार केला जमलं तर प्रयत्न करा. राम म्हणला होता त्याला रामकथा नाही आवडते. रावणाला माहिती होतं मावळं रामाला आवडतो आणि मावळ्याच्या पारा रामायला लावलंच पाहिजे. रामाचा जाग हो ते बसा महाराज गडबड करू नका जाय. त्यावेळेला मावळ्या सांगितलं तुम्ही मान संत आहे आणि मला आता जाऊ द्या. माणसो हे काय का हे काय केलं का. रामकृष्ण हरी. संत जर मारत्याला जर पण दोघी संत काढले तर तुम्हाला काय करू. असं माझं सध्या काय रुढी पडल्या. जे नोटा जास्त घेते महाराज मोठा. खोटे का खोटे खरं का खोटे लक्षात ठेवा. लोकांचे पुरकड झाले आणि निष्काम सेवा करा फार महत्वाची. मारत्याचं मंदिर आहे दुसरीचं मंदिर नाही काय मारते तुला काय मी सरकार जाऊ देऊ. हां विलंबन करावा सर्वता औषधी सांगाव्या समजता, भास्कर उद्यान येता मज तत्वता जाणे असे. महाराज जय पुष्कळ टाइम हे बरोबर थोडं पिकले जाणं. महाराज घडला बाबा त्याची सेवा केली पाहिजे. नाता सांगतील घराने श्रीराम भक्त मारते म्हणे महाराज मला काही सत्य फक्त आशीर्वाद द्या आणि मला चटकन जायचंय. मला उशीर झाला तर लक्ष्मण मरत. तव दर्शने मुनिवरा सुकानु कोटी मद कपिंद्रा करू पासी पावनेरा निरोप सत्वरा मज द्यावा. तुम्ही मला काय करा निरोप द्या चटकन. ते तरी काय म्हणला अय करू माझं चांगला बघ रामा मागून आला दामून बघा तेवढी गिरवडच आहे का जवळ आपल्याला नाही मिळे. तुमच्या दर्शनानं मला भरपूर सुख झालं आणि आता मला पावले विचार करू नका. फक्त एकच परवानगी द्या. सेविता सज्जन ग्रहीत अन्न उदक अंतर पुनीत होय देक प्राप्त होय दर्यांनादिक ब्रह्मसुख देक तो पावे. संतांच्या घरचा प्रसाद असणारा मिळाला आणि हे संतांचा प्रसाद केव्हा नाथ महाराजचा वाळूचा एकनाथ महाराजचा प्रसाद आहे. संतांचा प्रसाद आहे. शिवचांना खाणं पुण्य. संतांच्या इथलं पाणी मिळालं तरी कल्पना आहे. माणसाच्या जीवनामध्ये गोडतोड करा आणि संत संगत करा. सज्जनाचे घरचे अन्न घ्यावे बळेची मागोड नाही तरी आपण जीवन तरी मागावे. शक्ती म्हणजे लय महत्वाचे वाईट नाही तर शक्तीमध्ये आहेच का. लक्ष्मणला शक्ती लागली मग आणला सुशेनानं औषध पिळलं लक्ष्मण. हो 4 गोष्टी सगळ्या 7 तेरा सगळ्या जगात तसं माया रामाने
रामाचं सहा लक्ष्मण शक्ती आहे. हो. सज्जन घरी चालणं मिळालं माणसाला की माणसाच्या जन्माचं कल्याण आज संतांच्या घरचा बरोबरच प्रसाद मागून घ्यावा. गोपाळ काला पुराणे खुशी होईल. आली याही ब्रह्मादिक सज्जनांन नपवती देख हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीते. कठोर काला मांडला. हो. आणि देव मासे झाले काही रूप बदलून आले त्यावेळा माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून लाजे त्याशी वाटता नाही. रोकून घ्या लक्षात ठेवा. तेही प्रसाद मिळाला नाही. संतांचा प्रसाद करणं संत संगत आणि संत संगत ज्याला घडत नाही त्याचा जन्मच वाया गेला. माझा अनुभव मारुतीरामाची भेट झाली. भेटणं लागलो केवढा आनंद आहे महाराज. होय. मारुतीराम महाराज अन्नदान वाढीत होते आणि मी तेच कार्य करतो. वा. रामकृष्ण हरी. मनोडी घ्यावे फळमुळासी तरी मी आलो राम कार्यासी न जाता स्वामी कार्य सिद्धीसी सर्वता रासी न सेवो. हळूच माहिती काढणी मुलाला हे करू शीतळ पिकले आहेत की आंबे पिकले खानावर मारलेला खाऊ म्हणजे मला फळ गुळ खायला जमत नाही. मला आहार खायला जमत नाही. काही नाही. शिवला पुणेराम या ठाकूर कॉलनी लेखी कॉलनीतल्या संत मेळा धन्यवाद. तुमचं मंदिर पूर्ण मंदिर आहे महाराज. ग्रामपंचायत या मंदिरामध्ये मंदिर भव्य बांधलंय. हो. पहिलं कसं होतं मंदिर बारकं होते माणसं जास्त होते. आता मंदिर मोठं झालं तर माणसं कमी झाली लोक वाढले. बरोबर आहे का. दररोज विनंती करीन देवपूजाच करा. रामायण ऐका. आपल्या जन्माचं कल्याण करून घ्या. या एकदा ही संधी गमिली खाना खाना गजाना एक एक कोटी 2 कोटी कोटी करा. 4 गोष्टी खऱ्या जगातील महत्त्वाचं होते. गुरुची कृपा देव खरा आहे इथं जीव खरा आहे. राम राम केलं का राम नाही केलं खरं आहे. अंदान धर्म खरा आहे. एक दिन ऐसा आएगा सब छोड़ के जाना पडेगा. म्हणून माणसो 4-5 गोष्टी शिका. एवढीच विनंती. शुद्ध आचरण 1, सदा नाम स्मरण 2, सदा जगत कल्याण 3, सदा परोपकार 4 आणि सदा अन्नदान हे करा आणि आपल्या जन्माचं कल्याण करून घ्या. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव